आज मम्मी सोबत मी लालपरीने प्रवास केला आणि एक वेगळाच अनुभव आला. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. शेतातली कामं करून आम्हाला हे टाकीचं नियोजन लावायचं होतं. मग काय, हे असं वन टू करत निघालो आम्ही टाकी घेऊन. आता हे जेवढं दिसतंय तेवढं काय सोपं काम नव्हतं. तेवढ्यातच आम्हाला हे लालपरीचं दर्शन झालं आणि गावाकडं अशा मौसममध्ये लालपरी दिसणं म्हणजे टॉपचा विषय असतोय. एकदम झटक्यात मूडच फ्रेश झाला हो. पुढे एका झाडाखाली या खिल्लारी गाईला आराम करताना बघितलं आणि बाजूलाच दुसरीकडे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये शेतकरी मंडळी रुबाबात कामं करत होती. तसं शेती करणं पण काय सोपं नाही हो. हा कष्टाचा विषय. उगच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा बोलत नाही. आणि आमच्या विहिरीवरती पाणी सोडायला आलो. इथे विहिरीवरती सुगरणीचा खोपा दिसला. असला खतरनाक दिसत होता ना, तुम्ही पण बघा. मग पाणी भरून झाल्यानंतर हे असं मोटर बंद करून घरी आलो. मग फ्रेश होऊन मम्मी सोबत बेलुशीला निघालो, ते पण डायरेक्ट लालपरीनं. आजच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण होता. त्यामुळे एवढं तरी कळालं मला की ही लालपरी गावकऱ्यांसाठी फक्त बस नाही, तर त्यांची एक फॅमिली मेंबर सारखी होती. शेवटी बेलुशीला पोहोचून आई आणि बाईसोबत गप्पा मारत आजचा दिवस संपला. चला, आता मी घरी निघतो. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जाताना आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.